आपला प्रतिनिधी आमच्या कॉम बॉक्समध्ये कसा मॅच सुरू व्हायच्या आधी येईल याची दक्षता खरं म्हणजे कर्णधारांनी घेतली पाहिजे, परंतु नेहमी वारंवार ही विनंती केली जाते किंवा करावी लागते। खरं म्हणजे आपण क्रिकेट खेळताय, सर्व खूप काही जाणता, क्रिकेटमधलं अनुभव आहे, या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आपण नक्कीच त्याचा बारकाईने विचार करायला हवा। आत्ता मात्र कृष्णा गोलंदाज पहिले षटक हाताळण्यासाठी बापू स्ट्राइकवर पहिला बॉल ला जवाब दिशा फटका बेमिसाल पाहायला मिळाला, दिशा चांगली सिलेक्ट केली, येतोय पहिल्या बॉलवर चौकार। चार धावेंसाठी धाव संख्या 8। गोरे रंग पे न इतना गुमान कर, गोरा रंग 2 दिन में छल जाएगा, गोरे रंग पे न इतना गुमान कर। पुढचा बॉल कृष्णाचा, यावेळेला बापू चांगली फटकेबाजी करतो, एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेसाठी कॉल देईल का? खरं म्हणजे दुसऱ्या धाव घ्यायला हवा, कारण ज्या पद्धतीने बापू खेळतोय नॉन स्ट्राईकला जो फलंदाज असतो त्याला खरं म्हणजे दुसऱ्या धावेचा कॉल त्यांनी दिला पाहिजे, परंतु यावेळेला बापू देतोय कॉल, ज्याच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळतात, चांगले फटके येत आहेत, त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे। यावेळेला ते काम करायचं होतं नॉन स्ट्राईकच्या बॅटरनी, परंतु बापूने कॉल दिला आणि त्याला मात्र दुजोरा दिला, ते म्हणजेच अर्जुनने। कृष्णाचं हे षटक महागडं ठरतंय, 10 धावा। रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु नाही, अपील झालाय। अपीलमध्ये बी असं बनेल उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता, परंतु बघा खरं म्हणजे माझे गुरु तसे सांगतात की जेव्हा सीधी उंगली से घी निकलता है तो टेढ़ी करने की जरूरी क्या है। जेव्हा हवेचा स्त्रोत जेव्हा तुमच्या लेग साईडला आहे, ऑन साईडला आहे, तुम्ही बरोबर त्याच्या विपरीत हा स्ट्रोक खेळायला गेलात, म्हणजेच काय तर जेव्हा सरळ हाताने घी काढता येतं, तुम्ही तेढी का करताय, तो हात वाकडा का करताय? बघा षटकार आला, हे करायचं आहे, हा फटका, असे फटके मारायचे आहेत। येतोय 6 धावांसाठी मॅक्झिमम। बॉल द्या, चेंडूची मागणी झाली, लवकरात लवकर बॉल द्या, पहिली ओव्हर आहे, फ्रेश बॉल द्या। 16 धावा, 16 या आकड्यावर धावसंख्या आहे। बघाशी ज्याचा मी उल्लेख करत होतो आणि मी जसं सांगत होतो की जेव्हा सीधी उंगली से घी निकलता है तो टेढ़ी करने की क्या जरूरी है, त्याच गोष्टीचा उल्लेख केला आणि लगेचच बघा सरळ येतोय षटकार, कारण खरं म्हणजे रिव्हर्स मारण्याची गरजच नव्हती। रिव्हर्स कधी केला जातो, रिव्हर्स कधी किंवा स्विच इट कधी मारला जातो, जेव्हा एखादा लेग कटर बॉलर असतो आणि तुम्हाला सरळ स्ट्रोक खेळून देत नाही, तो अडचण निर्माण करतो, तेव्हा तुम्ही रिव्हर्स खेळायचं असतं, परंतु इथे तुमच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत, तुम्हाला सरळ हातानेच खेळायचं आहे। हो, यावेळेला फुलटॉस बॉल, या बॉलचा मात्र खरं म्हणजे खरपूस समाचार घ्यायला होता, हा बॉल लॉलीपॉप होता, तो मात्र नक्कीच मी म्हणेन बापू ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता त्याला हा बॉल नक्कीच पार करायला हवा होता, परंतु सध्या
एक धाव मिळते एका धावेने 17 या आकड्यावर धावसंख्या आहे. बापू हा तब्बल एकटा मात्र 17 धावेंवर खेळतोय आणि कृष्णाचं हे पहिलं षटक महागडं ठरतंय. 3 षटकांचा सामना आहे. मान्याची वाडी चा संघ बॅटिंग करताना खरं म्हणजे हे पहिलं सत्र संपेल ना तेव्हा खरं म्हणजे माहीत पडेल की या कर्णधाराने मान्याच्या वाडीच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर बॅटिंग का स्वीकारले. परंतु मला तर असं वाटतंय की ही इनिंग्स बघायची गरज नाहीये. पहिलं षटक पाहिलं तर त्याचा जो निर्णय आहे कर्णधाराचा तो सटीक आहे, योग्य आहे असं तरी वाटतंय. कारण ज्या पद्धतीने त्यांच्या या बॅटरने जे आक्रमक बापूने आक्रमकता अवलंबले त्याचा जर विचार केला तर नक्कीच हा स्कोअर 3 षटकांमध्ये 50च्या आसपास जरूर पोचेल. परंतु येणारा गोलंदाज हा कसा रोखून धरेल हा सुद्धा नक्कीच एक विचार करण्याचा भाग आहे. परंतु ज्या पद्धतीने इथे बापूने आक्रमण चढवलंय तोच बापू पुन्हाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईकवर येतोय. कारण शेवटच्या बॉलवर एक धाव घेतली होती. या दुसऱ्या षटकासाठी 5 रन केलंय कर्णधाराने. वैभव या गोलंदाजाला वैभव गोलंदाजी मार्कवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे आणि तो प्रयत्न झाला वैभवच्या माध्यमातून. कारण ज्या पद्धतीने बापूने आक्रमण चढवलंय पहिल्या षटकामध्ये त्याला कुठेतरी रोखण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणेच इथे गोलंदाजी पहिल्या या बॉलवर झाले. दुसऱ्या षटकामध्ये वैभव वन्स अगेन टू बापू. फटका बेमिसाल जाईल का पार. येस आउट ऑफ द पार. 6 धावा. यावेळेला हवेत बॉल आहे. टेक कॅच विन मॅच. आता मात्र अगदी चांगला झेल टिपलाय. पावलावर पाऊल ठेवून इथे फटका सजवलाय त्यांनी. मिड ऑन आत होता बरोबर त्याच्या डोक्यावरून. कारण आपण पाहतोय एक लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. एक बरोबर आपण जर पाहिला तर काऊ कॉर्नरला तैनात. ऑन साईडला 2 फिल्डर तैनात. बरोबर त्याच्या गॅप मधून हा फटका आला. कारण मिड ऑन वरती आहे त्याच्या बरोबर डोक्यावरून. मागे कोण नव्हतं हे हेरलं या फलंदाजाने. चौकार मारल्यानंतर क्लास दाखवतोय. एक्स्ट्रा कव्हर्सला हा फटका सजवलाय. 1 धाव तर घेतले. दुसऱ्या धावेसाठी अगदी चपळतेने इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या, कंप्लीट केल्या गेल्या. धाव संख्या आहे धाव फलकावर तब्बल 29 या आकड्यावर. 29. लॉस ऑफ 1 विकेट. बापू बॅक टू डग आउट. इज अ फर्स्ट विकेट डाऊन. ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल इथे फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न हरीशने केला. परंतु 1 धाव मात्र घेतली गेली. खरं म्हणजे मगाशी सुद्धा आमचे दोन्ही एक्स्ट्रा
आमचे प्रतिनिधी आहेत दोन्ही संघाचे, आम्हाला थोडंसं चुकीची माहिती दिली. गोलंदाज मी मगाशी त्याचा वैभव उल्लेख करत होतो, तो खरा वैभव नव्हता तर हरीश होता. आणि जो नॉन स्ट्राईकला अर्जुन नव्हता तर तो विजय होता. आत्ता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30 या आकड्यावर. 30 ना? तिसरं षटक या इनिंग्स मधलं निर्वाणीचं अंतिम षटक. धावसंख्या आहे धावफलकावर तब्बल 30 आणि तिसऱ्या षटकामध्ये नितीन गोलंदाज. फटका चांगला आहे, बरोबर हवेच्या बघा, बॉल मागे आला आणि ओहो षटकार. खरं म्हणजे झेल चांगला टिपला होता, परंतु बॅलन्स मित्राचा थोडासा, नक्कीच मी म्हणेन की झेल घेता घेता आपल्या फॉलोमध्ये बॅलन्स त्याचा थोडासा डळमळला आणि बॉल आत फेकण्याच्या नादामध्ये बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. म्हणजेच काय तर षटकार पाहायला मिळाला. षटकारानंतर धावसंख्या आहे तब्बल 36. पहिल्या बॉलवर नितीनच्या आक्रमण चढवलं ते म्हणजेच विशाल या फलंदाजाने. पुण्याचे एकदा चांगला फटका, परंतु इथे आपण पाहतो 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला, कॉल दिला विशालने, विजयनी सुद्धा त्याला दुजोरा दिला आणि 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर 38 या आकड्यावर धावसंख्या. 3 षटकांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये बघा, स्वतःला कधी कमजोर समजू नये, कारण तुम्ही जर कमजोर समजला तर तुमच्यावर मात्र दादागिरी करणारा समोरचा संघ ठरेल. तुम्ही कमजोर समजू नका, वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न नेहमीच केला पाहिजे. इथे बघा काय झालंय तर 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि विजयला मात्र परतावं लागेल. एकोणचाळीस धावा धावफलकावर आपण पाहतोय. विजय बाद झाला, परंतु बघा मगाशीच आता मी उल्लेख करत होतो, सनराइज हैदराबाद IPL चालू आहे आणि त्याच्या विपक्ष लढणारा संघ आहे राजस्थान रॉयल्स. परंतु सनराइज हैदराबाद या संघाने 16 षटकामध्ये तब्बल 220 धावा ठोकल्या. म्हणून मगाशी उल्लेख याच गोष्टीचा करत होतो, वर्चस्व गाजवायला शिका. वर्चस्व गाजवायला पराक्रम करावा लागतो, तसा खेळ करावा लागतो, तसाच खेळ तुम्हाला करावा लागेल, वर्चस्व गाजवायला लागेल. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या आहे 39 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्स मधले, या सत्रामधले. स्ट्रेट टू फिल्डर ड्रॉप झालेला आहे. झेल खरं म्हणजे स्ट्रोक हा सरळ पाहायला तर हातामध्ये होता, परंतु इथे बाद व्हावा लागेल. चाळीस धावा आणि या दुसऱ्या विकेटचं पतन.
अंपायर एक बॉल शिल्लक आहे. एक मिनिट सर, पहिला 6 नंतर 2 नंतर 1 त्याच्यात रनआउट झालेला आहे. 1 डॉट आता रनआउट. मी काय बोलतो सर तुम्हाला सांगतो बघा, आता अंपायरना पण कॉन्फिडन्स नाहीये. मी काय बोलतो हो सर बघा, हो बघितलं ना आता अंपायरला पण कॉन्फिडन्स नाही. याचा अर्थ एक बॉल शिल्लक आहे, 5 बॉल मध्ये ओव्हर दिली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मगाशीच मी सांगितलं की सेकंड लास्ट बॉल होता. 4 बॉल झाले होते, हा 5वा बॉल आहे, 6वा बॉल आहे. 5 बॉल झालेले आहेत, कारण मगाशी टाकणारा तो 5वा बॉल होता. परंतु यावेळेला धावसंख्या आहे धावफलकावर 40. नेव्ही बॅटर कोण? विनायक. हवेत बॉल, स्ट्रेट टू बॉलर, झेल सोडलाय. 1 धाव ऍड होईल. येस, एक फलंदाज बाद होईल, तो म्हणजे विनायक, आणि इथे एकच धाव मिळेल. त्यामुळे 41 धावा. 3 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय 18 चेंडूंमध्ये. आता मात्र समोरचा संघ मान्याचे वाडी या संघाने 41 धावा ठोकलेल्या आहेत आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते म्हणजेच आई मळाई देवी कुसरुंडी या संघासमोर 42 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 43 धावा करावयाच्या आहेत. हे लक्ष तसं पाहिलं तर थोडंसं अवघड आहे, कारण 18 चेंडूंमध्ये तब्बल 42 धावा करावयाच्या आहेत. 42 धावा, 41 धावा झालेल्या आहेत. चला लवकरात लवकर मॅच चालू करा प्लीज. प्लेयरना आणि अंपायरना सुद्धा विनंती आहे. ही झाल्यानंतर 1 2 3 मॅचेस. चला फलंदाज लवकरात लवकर पाठवा. चला बॅटर 2 फलंदाज लवकर पाठवा. मानेची वाडी कुसरून, माफ करा. मानेची वाडी चला लवकरात लवकर तुम्ही फिल्डिंग लावून घ्या आणि कुसरून लवकरात लवकर बॅटर आतमध्ये जाऊ द्या, मैदानाच्या आत. अठरा बॉल म्हणजेच 3 षटकांचा खेळ आहे आणि 42 धावा करावयाच्या आहेत. खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर लक्ष मोठं आहे, परंतु या 360 ग्राउंडवर म्हणजेच अगदी
गोलाकार हे क्रीडांगण आहे आणि या मैदानावर तुम्हाला खेळायचं असेल तर फक्त तुम्हाला क्लास हवा आहे. मी म्हणेन दिशा, योग्य दिशा निवडलीत म्हणजेच गॅप शोधलेत, रूम्स शोधलेत तर हे लक्ष मोठं दिसणार नाही आहे. षटकारांचीच फक्त आवश्यकता आहे असं नाही, कारण 18 चेंडूंमध्ये जर आपण विचार केला तर एका दुसरा षटकार नक्कीच लगावू शकतात, कारण हवेचा ॲडव्हान्टेज आहे. सध्या ज्या एंडला बॅटिंग केली जाते त्या एंडच्या फलंदाजाला हवेचा नक्कीच फायदा होईल. एखादा प्लेयर हुक करणारा, पुल करणारा जर त्याच्यामध्ये मातब्बर असेल तर नक्की त्याला मी असं म्हणेन की ही पर्वणी आहे हवेची. पहिला बॉल हरीशसाठी, हरीशने बॉल उडवलाय परंतु हवेत बॉल एक धाव जरूर घेतली. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि 2 धावा पूर्ण कंप्लीट केल्या जात आहेत. पहिल्या या बॉलवर 2 धावा, अकाउंट ओपन केलंय हरीशने आणि आपल्या संघाचं सुद्धा अकाउंट ओपन केलंय.